ट्रस्ट पुणे सादर करीत आहे एकांकिका शर्यत। लेखक डॉक्टर चंद्रशेखर फणसाळकर, दिग्दर्शक ऋषिकेश गोरे, प्रकाश योजना शुभम गोरे, संगीत शिवम नळगिरी, मेकअप अरविंद सूर्या, वेशभूषा आमचे आम्हीच। सादर करीत आहोत एकांकिका शर्यत। वॉचमन 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 कुठे आहे? रात्रपाळीला रामभाऊ असतात ना? रामभाऊ, ओ रामभाऊ, रामभाऊ कुठे गेले? रामभाऊ 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 काय रे? अरे माणसाला नाही घरचा असतात की नाही? सर रामभाऊ अजून कोणी सांगत नाही वाटतं? 20 पहिला आलं काय? म्हणजे ह्या वर्षी 10,000वरती माझा नंबर लागला होते। आज तारीख किती? दादा आता काय म्हणतोस? 10 हा म्हणजे पुन्हा एक बार कोजागरी पौर्णिमा आली म्हणायची की? हो आले ना? अरे मागच्या कोजागरीला 1 वर्ष झालं. अहो रामभाऊ, मागच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमा होती, त्याला 1 वर्ष झालं। आता पुढच्या वर्षी 1 वर्षांनी परत कोजागिरी पौर्णिमा आहे, मग त्याच्या 1 वर्षांनी परत कोजागिरी पौर्णिमा आहे, मग त्याच्या 1 वर्षांनी ती परत फार म्हणतोयस। नाव लिहायचं रजिस्टर मध्ये? हो मग जायचं ना, 10,000 मिळणार मला। तिकडे जाऊन बस बस तिकडे. सगळे आले की मग एकदम नावं लिहिली नाही. हो रामभाऊ, सगळे आले की गडबड होईल। बघा मागच्या वर्षी मारामाऱ्या झालं होतं, लक्षात नाही तुम्हाला? हे बघ काही गडबड होत नाही आणि झाल्या मारामाऱ्या तर त्या सांभाळायला मी समर्थ आहे. जा तिकडे बस. अहो रामभाऊ, पण ऐकायचं आहे माझं? सांगितलं ना तुला. ठीक आहे, बसतो मी। परत म्हणता का मी सांगितलं नाही म्हणून? ए ए ए ए ए तुझं नाव लिहायचं रजिस्टर मध्ये? हो बरं, इकडे काय विचारतो? अरे म्हणजे काय की मला डायबिटीज नाहीये बरं. आणि चॉकलेट खायला डॉक्टरांनी मनाई पण नाही केलेली. मग? तुझं नाव लिहायचंय ना? हा, जायचंय की नाही बस सांग. बाबुराव गजानन देशपांडे, BA। ते बीए ठेव इथेच. अरे भीक मागायची तर मागायची, बीए कशाला लावायचंय? नुसतं नाव सांग. ठीक आहे, द्या। बाबुराव गजानन देशपांडे। बाबुराव गजानन देशपांडे. हा पैसे राजे, मला खोलीतून बाहेर काही लावून घेताय का? वेळेत कळलं झाल्या मग खिसका टाकू ना, नाही तर मारली समजा आमची. ते कळलं ते काही सोडणार नाही मी. आज माझ्या बाहेर गेलं पाहिजे. मला 10,000 रुपये मोजून घ्यायला लावा. 10,000 रुपये गेले, माझा नंबर लागला पहिला। हो रामभाऊ, माझा नंबर गेला तुम्ही? बाबुराव गजानन देशपांडे, माझं नाव आहे भाऊसाहेब. वाजू दे, दाब कोण त्याचं? दाब दाब दाब। हे लोकांकडे हे अरे अरे काय भांडणं लावली तिथे? उगाच गोंधळ नाही घालायचा. कुणाला तरी 9,000 मिळतील, कुणाला 8,000 मिळतील, कुणी दुसरा कुणी तिसरा. थांबव थांबव, मजा येते, थांबा। नाव आधी घ्यायचं योग्य ठरवत आहे. राजपुढे पुढे
भाऊ हा सरासर अन्याय आमच्यावर. ती आमच्या नंतर इथे आली. तिच्या आधी ठरवलं. तुम्ही त्यांचं नाव आमच्या आधी लिहिलं कसं? Damn it! Damn it! हे बघा, तुम्ही बसला भांडत हा म्हणून मी तिचं नाव आधी लिहिलं. आता तरी तुमची नावं सांगा, नाहीतर आधी कोणीतरी येईल. लवकर लिहा. भाऊसाहेब शंकरराव मारकुटे. भाऊसाहेब शंकरराव मारकुटे. अरे ए पोरा नाराज नकोस. घे केळ घे. घे. मला पण एक विचार. अरे जरा दमानं खा. दमानी शेठची हवेली. काय रे पोरा, ही दमानी शेठची हवेली कुठे आहे सांगशील का? नाही, कोणत्याही पौर्णिमेच्या रात्री तो भला माणूस पैसे वाटतो असं ऐकून आलं मी. तो गरजू आहे ना, तर ती हवेली कुठे आहे एवढं सांगितलं असतं तर. भाषा सावध. पकडा एक मिनिट सांगतो. वासुदेव कृष्णाची कुंकू लावली. काय काय वासुदेव कृष्णाची कुंकू लोळ. लोळा आता. आजोबा हेच ती दमानी शेठची हवेली. एवढ्या रे का सारा भांडा तो भांडा आपला दुसऱ्या नंबरही घालायला तिथला. खूप राग आहे मला तुझाच. जाऊ दे रे, आपण 7,500 वाटून घेऊ. तुम्ही काय राहतात ते का है ना? चल आता मस्त पत्ते खेळू. पण फक्त मी रागात खेळणार आहे, सांगून ठेवतो. देशपांडे पत्ते खेळणार का? नाही हो, मला फक्त भिकार सावकारच येतं. सुद्धा मी दरवेळेस भिकारीच होतो. पण आजकाल सावकार झालास की पोरा तू. 10,000वर तुझाच नंबर लागला. अहो 10,000 काय होतं सरलाबाई? आज 10,000 म्हणजे किंमत आहे का? बरं नस होते पण फुकटाचं कोणाला लागू असतं. या तर इकडे या. हीच ती दमानी शेठची हवेली. तुमचं पूर्ण नाव सांगा. 6,000 रुपये मिळतील. 5वा नंबर आहे तुमचा. 5वा? हो 4 जण आले का माझ्या आधी? हो. अन्नछत्र उघडण्याची बातमी सूत्रांना आधी वाटते म्हणतात. ते खोटं नाही हो. लिहा, सांगा. आबाजी शिवलिंग डहाके. आबाजी शिवलिंग हाके. हा बसा. 500 रुपये टेबल. 1,000 रुपये सील. 2,000 लाईट. एक येणार सरलाबाई, काय रे बाबा. आज चंद्र किती सुंदर दिसतोय ना? डोळ्यात कुडकुडीत आहे. काय नाही हो पाहिजे. सरलाबाई चंद्र वर बघा वर. अंतर पूर्वीला दिसतो तसाच आहे. वाटोळा. वाटोळा काय म्हणता सरलाबाई? वाटोळा केलं तुम्ही. अहो बघा किती सुंदर दिसतोय तो चंद्र. केसर टाकलेला दुधासारखा रंग आहे त्याचा. आणि तो डाग एका सुंदर मुलीच्या हनवटीवर जसा तीळ असतो ना, तसा तो डाग दिसतोय. आज हा चंद्र बघून माझ्या मनात काय येते माहिती सरलाबाई? अरे मला काय रे माहित तुझ्या मनातले विचार. माझं मन साधं सरळ आहे. वाटोळ्याला वाटोळं म्हणणार. तुझं अवघड मन. केशरी दूध सुंदरी आणि तिच्या तो गालावरचा किळबिळ. गालावरचा नाही हो सरलाबाई, हनवटीवरचा. प्लेसमेंट बदलू नका, फार महत्वाची आहे ती. बरं बाबा हलवट तर हलवट. छे 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 सरलाबाई. अहो हनुमत तर हनुमत काय हो. स्त्रीच्या सौंदर्यात हनुमतीला किती महत्व आहे माहित नाही तुम्हाला अजून. आज तुमची हनुमत सुंदर असती तर इकडच्या भीक मागायला येऊन बसल्या. आज तो आठवा चंद्र कुठल्या तरी प्रासादाच्या सज्जात जरीचा शालू नेसून चांदेरी झोपाळ्यावर बसून सोनेरी चषकातून केशरी दुधाचे गुटके घे. सांभाळताना
तुमचं नाव काय म्हणाल? तुला काहीच म्हणालं नाही मी. पण माझं नाव सांगण्याची तुझी धडपड बघून सांगतो. डहाके, आबाजी शिवलिंग डहाके. हा. दहाके हा. दहाके हं? दहाके दहाके जगातले कुठलेही डहाके माझे कोणीही नाही. मी डहाके डहाके वाहाके डहाके सोडून काय ते बोला. हं? म्हाताऱ्या स्पॉन्सर भारी तिखट आहे. म्हाताऱ्या केळ घे आणि जरा गाड बोल. द्या ना फुकटचं गाणी. असं बघ, येता का तिनपत्ती खेळायला फुकटचे पैसे मिळतील. पानं लागली तर मिळणार रे, नाही तर काय नशिबाचे खेळ खेळायचे टाळतो मी शक्य. पण नशिबाचं खेळ मात्र चालतं तुम्हाला. ए भाऊ कसा होता विनोद? वाईट होता. पुन्हा करू नका. पण आता 11 वाजता झाले आणि आजोबांनंतर आणखी कोणी आलं पण नाही. रामभाऊ हो रामभाऊ आज पेपरात जाहिरात टाकली आहे ना. म्हणजे हे काय विचारणं झालं? हे बघा सगळ्या पेपरात बोल्ड टाईप मध्ये जाहिरात दिली आहे. दमानिशे पैसे वाटणार म्हणून. रामभाऊ उजळ माल्याने भीक मागायला लाज वाटते लोकांना. रात्र चढत जातील ना तसे येतील एक एक. मी जरा पडतो. आजोबा जरा हळू पडा नाहीतर लागेल. रामभाऊ मला 10,000 रुपये मिळालं मी काय करणार माहितीये तुम्हाला? काय? मी आहे ना 20 कोंबड्या विकत घेणार. 10 देशी आणि 10 इंग्लिश गुबगुबीत अशा कोंबड्या. आणि अत्याधुनिक असं पोल्ट्री फार्म सुरू करणार. अंड्यांना फार चांगला भाव चाललाय रामभाऊ. आणि तसंही इंग्लिश कोंबड्या घेतल्यावर माझं इंग्लिशही सुधारेल. असं हळूहळू ना बिझनेस वाढत जाईल. 20च्या 40 कोंबड्या होतील, 40च्या 80 होतील, 80च्या 160 होतील आणि मग 500 कोंबड्या होतील माझ्याकडे. आणि मग 500 कोंबड्या झाल्या ना की मी काय करणार माहिती आहे रामभाऊ? काय? मी लग्न करणार. मुलीशी नाही रामभाऊ, एका सुंदर मुलीशी. आता माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, नोकर आहे. एका सुंदर मुलीला ह्याच्यापेक्षा जास्ती काय पाहिजे रामभाऊ? जिंदगी बडी होनी चाहिए रामभाऊ, लंबी नाही. एक्सक्यूज मी. रामभाऊ लगेच मुलीचा आवाज काय काढतात? कुठे काढतोय? एक्सक्यूज मी. रामभाऊ तुम्ही आवाज कुठून काढताय? हॅलो. हे बघ तिकडे तिकडे बघ. नजरें मिलते कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गलीदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना. ती दमानी शेठची हवेली इथेच का? आजच्या पेपरात ही जाहिरात आली आहे. ते दमानी शेठ पैसे पाठवणार म्हणून. त्यांची हवेली इथेच का? तुम्ही बोला ना, बोलत राहा. देशपांडेंचं रिकॉर्ड गेल्या ढगात. तिकडे बघ पोरगी. रामभाऊ, आता शेवटी कुठून लावलं ना? मी वाजवतोय का? अहो तुम्ही बोलायचे का थांबा? बोला. मी मला पैशांची फार गरज आहे हो. आणि ते इथे मिळतील असं या जाहिरातीवरून वाटलं. त्यांची हवेली हीच का? बाय द वे मेरा नाम बाबूराव गजानन देशपांडे. नाम तो सुना ही होगा ना? नाही. ठीक है, आगे सुना ना. आपका नाम क्या है? माझं नाव श्रीवल्ली. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मनकी बर्फी. आणि तुमचं आडनाव काय? घरसोडे. घरसोडे. ते काय बदललंच नंतर. कांदा. रामभाऊ काय
धरसोड्याच्या खाली देशपांडे हो. धरसोडे देशपांडे, धरसोडे देशपांडे, धरसोडे देशपांडे. अरे माझ्या कोंबड्या आणि काय रे? मी काही करू नये. 9,000पेक्षा एकही छलांग कमी घेणार नाही मी. माझं नावाखाली खाल लाव तुझा. इतका जीव जळला असं हिच्यावर कर. हो सरलो बे, बसा बसा. रामभाऊ 9,000 काय आणि 8,000 काय? 4 कोंबड्या कमी घेतो मी. घ्या याच्याकडे नाव माझं. हो देशपांडे, 8 कोंबड्या कमी घ्या, पण आमच्यामध्ये घुसू नका. आमच्या खाली जरूर चालेल. देशपांडे 10 कोंबड्या कमी घ्या मग. 10 कोंबड्यांनी सुद्धा धंद्याची सुरुवात चांगली करता येते. 5 देशी, 5 इंग्लिश, 6 नंबर द्या. देशपांडे लवकर आहे ते बोला. सगळ्यात खाली 6वं नाव जात आहे. रामभाऊ जाऊ दे माझं नाव 6व्या नंबरवर. हो एक क्षण पुरे हो प्रेमाचा. पण पहिलं नाव मात्र यांचं झालं पाहिजे. द्या श्रीवल्ली धरसोडे. देशपांडे धरसोडे, देशपांडे धरसोडे. देशपांडे. आहे देशी, पण मस्त आहे यार. श्रीवल्ली तुम्ही सकाळी 6 वाजता दमानीशी जेव्हा पैसे वाटायला येतात तोपर्यंत थांबणार का? थांबेन की. हो पण अहो नाही, श्रीवल्ली, फक्त श्रीवल्ली. फक्त श्रीवल्ली. म्हणजे अगं तुझं कसं मला. अगं श्रीवल्ली, तू काय श्रीवल्ली? अगं पण अशा अनोळखी लोकांमध्ये सकाळी तू 6 वाजेपर्यंत एकटी थांबशील? थांबेन की. तुम्ही आहात सोबतीला. नाही म्हणजे तुम्ही नाही, तू पण तू. अरे देशपांडे, तू रे देशपांडे. अरे देशपांडे. वारे देशपांडे. काय मग टिकीव किल्ला आहे नसते. आजोबा असू द्या. त्यानिमित्ताने का होईना देशपांडेंची दानत दिसली. आपला पहिला नंबर देऊन टाकलाय त्यांना. दुसऱ्याच्या पैशावर कसली आले हो जाणार. आपापाचा माग आपापाय नसतात. तुम्ही गप्प बसा शांत. आजकालच्या जगात कोण कोणाचं एवढं करतं? पोरी, हा देशपांडे मिळाला मग तुला देवासारखा. देवा भाऊ तेव्हा म्हणाले रे त्याला. देशपांडे, तुम्ही माझ्यासाठी खूप केलं तो. मी तुमचे उपकार कसे विसरू. देशपांडे तेव्हा किती चौटांवर बोल आणि म्हणा की अजूनही बोलायचं. एक चहा बनव तुझ्यासाठी. माझ्या एकटीसाठी. तू जावी आणि मग तुझ्या मोखड्यावरची दाढी कधी बसली? वहां सरला भाई इसी बात पे एक केला हो जाए. काय रे? मग खाल्लं ना तू एक, मग आता नाही मिळायचं. निवड करतेस का रे म्हातारं माझं तू? ये गं पोरी, तू खा. नाही नको मावशी, माझ्या वाटणीचं काही यावंच लागणार. तुला तर 4 शिवाय काय गोड लागणार म्हणा. ये रे म्हातारे, लाई नको खाऊस म्हातारा. वाई झालं तुझं सोसायचं नाही आता. कसं आहे सरला भाई, मला वाटतं ना तशी भूकही वाटते बरं. काय पुराणं बरोबर बोललो ना. ते आम्हाला कसं माहित, आमचं थोडीच वर वाटतात. तुमची शरीरच राहिले नुसती. केलं ना काय घे ना घे पकडा. माणूस सरला बाई, फार थंडी नाही आज. माझ्याकडे गोड असतं तर मी हलकेच तुझ्या अंगावर टाकला असता. म्हणजे देशपांडे बांबू मग काय, कोण घालायचा अर्थ फक्त देशपांड्याचा असा अर्थ करायचे. देशपांडेकडे कोण आहेच कुठे. शक्य झालं ना देशपांडे यांच्यासाठी स्वतःच्या शरीराचा देखील गोड करतील हो. श्रीवल्ली, हा हे घे चहा. अय्या, थँक्यू. आणि हा हा पण चहा माझ्यासाठी. तुला कंपनी द्यायचं ठरवलं. इश्श. दिल को चुराया
हो पेलवान झालाय रास्ता रास्ता जाऊ दे ना कसं विचारताय अरे चारची गाडी गेली इकडं हा गेला कुणीकडं ए पैलवान तर धाडी घालून फिरू इकडं हे काय तुला नोकर आहे का मूर्खाने सोय मी तुला काम तेच करतोय नव्हतं अरे रामभाऊ म्हण मला रामभाऊ उलटी करण्यात हे काय लिहिलं तू अरे रजिस्टर ठेव काय एक नंबर शिरवली दरसोडे 2 नंबर सर्व कसली आली ते सगळे नंबर लागले त्या लोकांचे नंबराप्रमाणे शेठ पैसे वाटणार आहेत सकाळी 6 ला येईल असं होय म्हणजे मी बरोबर काय करणार म्हणायचं का रामभाऊ म्हणावं मला लय बचपच कर बाबा आगा नंबर घेतलो ते काय पेलवान कितवा नंबर म्हणून काय विचारताय शेवटचे आला तुम्ही 7वा नंबर आहे तुमचा 7वा हा हे म्हातारे याला पाडू का 300 रुपयाचे आहे का ती कमाई लावतो म्हणून विचारतो हे गुरका नाव लिहू माझं रामभाऊ म्हणावं मला पहिला नंबर लिहू माझं 10,000 रुपये रोकड भेटले पाहिजे आपल्याला अरे वा ही कसली ना दादागिरी हे रानगड्या खूप कटाला साथ लावली स्वतःचा नाहीतर मी म्हणत होते नाहीतर काय करशील सांग काय हे कोण अरे उठा राखाय गाडी अरे जाती काय छे आम्ही तो झोपलोय अगदी काळ झोपलोय मी तर स्वप्नात पाहणं मला स्वप्नात कोण दिसतोय मला भल्ला एक दिसतोय रामभाऊ म्हणा ना मला पैलवान मारुती शामराव डांगर देव पैलवान मारुती शामराव कामगड हो अंगाशी आता देतो ताण सकाळमधून सकाळी 6 ला उठव शेट आले होते रामभाऊ त्या रानटी माणसाने जबरदस्तीने स्वतःचं नाव वरती टाकलंय 1000 रुपयाचं नुकसान मी नाही कमी करू शकत मला 6,000 रुपये मिळाले पाहिजेत माझं नाव एका नंबराने वरती घ्या भाऊ म्हणतात ते अगदी बरोबर आहे घ्या नावावर घ्या आणि आमची नावं इकडे नाही वर घेतलंय माझं बी मी बाई हजारचं रिस्पॉन्स होणार हे काही नाही अहो सरला बाई म्हातारा माणूस आहे मी माझ्या मागं पुढं कोणी नाही तुमच्यासाठी तुमची केळी तरी आहे का हो केळाचं काय लोणचं खाल्लं मी आईचं पडून खायचं सवय खाताय तुला आणि त्या 2 काढलेलं काम करायला काय जाताय त्या पैलवानाकडे नाव घी टाकली दोघांनी आणि तो 3रा देशपांडे त्याचा तर बळटोस्तच फिरलाय हे बघा देशपांडे अहो म्हणावं ना तुम्ही आणि चहाचे ग्लास नेऊन ठेवा बरं ऐक ना तुझ्याकडे 10 रुपये आहेत का 10 रुपये काय आलो की देऊ रामभाऊ 6,000 रुपये माझं नाव वरती घाला मला अजिबात जाणार नाही एक नंबरने नाव ते श्रीवलीला विचारा तिला चालत असेल तर नाही अजिबात नाही आता तर कुठे माझं स्वप्न साकार होणार असं दिसतंय आणि पैशा नावाने त्याचा चक्का जीव बघ असं नाही वाटत मला ते तुमचा तुम्ही बघा आमची नावं एक नंबरांवर केलीच पाहिजे भाऊ अहो काय गडबड चालली आणि हा कोण लढता माणूस आहे ओ देशपांडे तुम्ही इकडे या लठ्ठ माणसामुळे सगळी गडबड सुरू झाली आहे हा इथे आला आणि याने जबरदस्तीने स्वतःचं नाव सगळ्यांच्या वर घातलंय आणि प्रत्येक जण आता आपलं नाव वर घालण्यासाठी भांडतोय हो रामभाऊ हे असं चालणार नाही बरं का हिचंच नाव पहिलं असलं पाहिजे आताच सांगतोय मी काय म्हणते देशपांडे तोवर ठीक आहे आपलं नाव आहे तिथेच नव्हतं त्याला कोणा आपलं नाव वर करायचं असेल ना तो एक दुसऱ्याशी लग्न करून घेईल माझा नंबर दुसरा पाहिजे म्हणजे पाहिजे रामभाऊ 6,000 रुपये
उचलूनच टाकतात. नवरे भैया, हे जे काही तुम्ही चालवलंय ना ते चालणार नाही बरं का. तुम्ही जर असं केलं तर आम्ही सरळ काय सरळ आम्ही सरळ आम्ही सरळ लढालो. नाही, 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 नाही. लढा नाही. लढा नाही हो. लढा बिडा नाही हो. असं राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. ओ वाघमारे, 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 वाघमारे कुठे ते? काही काम होतं का मुर्द्याकडे? तो बघा तो चाललाय. अहो त्या मुर्द्याकडे नाही, त्या मेलेल्या माणसाच्या भावाकडे होतं. लाकूड घेऊन गेला माझ्याकडून 2 मन आणि पैसे न देताच गेला. ओ वाघमारे, वाघमारे, वा रे वा वाघमारे. हा? इथं रोज इतकी माणसं मरतात आणि मी जर असं कन्सेशनला लाकडं द्यायला लागलो तर एक दिवस माझीच किरडी उचलावी लागेल आणि शेवटी मला लाकडाला सुद्धा दमडी उरणार नाही. ते काही नाही. हे घे. हे तू समजेल. 2 मन जंगली लाकूड 6,500 रुपये. काढ लवकर काढ पैसे. 2 मन जमली लागून आणि 6,500 रुपये. बापरे वाशा, मी मेल्यावर मला जाऊ नकोस यार तू. ठीक आहे मग काढतोच. देवा, मरावं म्हटलं तरी महागाई आणि जगावं म्हटलं तरी महागाई. करावं काय रे गरीबाला? गरीबाने गरीब राहूच नाही. मी तेच करतोय. हे बाबा काढ लवकर पैसे काढ. असं नाही हो शेठ माझ्याकडे पैसे. 4 दिवसांनी दिलं तर चालतील का? 4 दिवस? बापरे वाघमारे, तुला वेळ तर लागला नाही ना? अरे 4 दिवस म्हणजे केवढा मोठा काळ असतोय. ते काही नाही. तू जर पैसे दिले नाहीस तर लाकूड पोचणार नाही स्मशानात सांगून ठेवतोय. म्हणजे स्मशानात लागून गेलेच नाहीये का? असं पैसे घेण्याच्या आधी मी लाकडं द्यायला लागलो ना तर माझं दिवाळा निघल म्हाताऱ्या. पैसे दिले तर लाकूड पोचेल सांगून ठेवतो. शेठ अहो काय होतं मी ऐका तरी थांबा होतो. कोण म्हटलाय तो मेलेला तुझा? थोडा भाऊ होता. असं? पण काय करायचं तो? साप पकडायचा हो. निघेल तिथे आनंदाने जायचा. लोकही त्यांना बोलवायचे. 4 पैसे देखील मिळायचे. कितीतरी वेळा सांगितलं दादा अरे हे जीवावरचं काम नको करूच म्हणून, पण नाही ऐकलं ते. काल संध्याकाळी आमच्या शेजारच्या कारखान्यामध्ये मला मोठा नाग निघाला. वार्ता कळता पळत गेला आणि पकडला देखील. मानेला धरून त्याने सगळ्यांच्या समोर त्याचं तोंड उघडलं आणि स्वतःचं पोट घालून दाखवलं. पोटखाडा पडला हो दातांचा त्याच्या पोटावर. तेच बोट त्यांनी स्वतःच्या तोंडात घातलं आणि सगळं झालं. काय होतं? 15 मिनिटामध्ये त्याच्या पापण्या बसल्या. अर्ध्या तासात डोळे जड झाले. दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत हातपाय हलेनासे झाले आणि संध्याकाळी विष हळूहळू छातीच्या वर गेलं. रात्री श्वास बंद झाला आणि खंडोबाची इच्छा मारायची दुसरं काय? आता कोण आहे तुझ्या भावाच्या मागं? त्याची बायको आणि 3 मुली आहेत हो त्याला. त्याचं शिक्षण व्हायचं, लग्न व्हायचं त्याचं. आणि हे सगळं मला माझ्या तुटपुंच्या पगारातून करायचं होतं. तुम्ही एवढे सगळे माझ्या आस्थेने चौकशी करताय, माझी अडचण समजून घेताय, माझी थोडी पैशाची मदत करावी ना. काही थोडं पैसा कुठून देवलं? केळी हवी असं तर नाही चाल. अरे केळी काय झाडायची काय? येडी काय पण बोलते. दादा तुम्ही तुला माहितीये का तुझा मेंदू आणि माझा खिसा त्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. एम्प्टीनेस, टोटल एम्प्टीनेस. वाशा, जोक करू नकोस. वाघमारेचा प्रॉब्लेम जे नाही ना. सॉरी वाघमारे, बट वी कांट हेल्प. काका ते वय झालं तसं सारखं मला जांभळं. मी आलोच. दादा तुम्ही अहो मी तर वॉचमन माणूस, मी काय देणार? तुम्ही
आमच्यात ते कोंबड्या अजून आल्या नाही हो. त्याची अंडी नंतर येतील ना. ते आले का कोंबड्या बघून येतो आम्ही. साहेब तुम्ही तरी मदत करा माझी. गणितपुरी दिलेला आहे, मी देतो तुला. हा. चल. गेला की ना? शाळेला आपली पैशाची अडचण बघून तोच वैतागला असता. येस यू सेड इट. पण काही आपल्याबद्दल त्याला काही फारसं प्रेम वाटलं नसेल नाही का? इट्स ओके यार. तसे आपण त्याचं काय करू शकत होतो? कुठे आपल्याकडे पैसे आहेत? काय राम्या बरोबर हे बघ टोटल कडकी आहे. बाकी देशपांडे या पडक्या हवेली समोर रंगीत तालीम घेण्याची तुझी आयडिया बेस्ट. अरे नाटकाचा एंड सुद्धा कळला तुझ्या. सगळं त्या माणसामुळे नाटकाचा एंड मिळाला बरं का. पण असं त्याला उभीच आशेवर नव्हतं. हो कमॉन यार, आपल्याला पैसे देणं पॉसिबल होतं का? नाही. सहानुभूती दाखवणं पॉसिबल होतं, ते आपण केलं. नाव जस्ट स्पिरिट, शट इट अँड फॉरगेट इट. पण गाईज लेट्स इमॅजिन खरंच एखाद्या दमानी शेटने असे पैसे वाटले असते तर काय सॉलिड मजा आली. 9, 8, 7, 49,000 Hands up, huh? What a memory, यार. इस बार पे एक चाय हो जाएगी. आता मी खरंच चहा घेऊन येतो. देशपांड्या अरे जरा ऍक्टिंग नीट करत जा रे. मगाशी चहाचे ग्लास कसे धरले होतेस तू? अरे त्याच्यात काहीच नव्हतं हे कळेल आम्हाला. प्रयोगात असं करू नकोस. नाही तर मी काय म्हणतो स्टीलचे ग्लास वापरा ना. आणि हो श्रीवल्ली, आपण भीक मागायला चाललोय. भीक मागतात का? अरे ठीक आहे ना या वर्षी नाटकाची प्रॅक्टिस होती. तिला काय चांगलंच दिसायचं असतं. बरं चला, मी चहा घेऊन येतो. तोपर्यंत सगळेजण सेट आणि प्रॉपर्टी उचला. अरे वाघमारे तुम्ही गेलो होतो आम्ही आमच्या घरी. तुमची नाटकाची व्यवस्था झाली नाही का? नाही आणि हे कोण? हाच तो साप चावून गेलेला माझा भाऊ. त्याची बायको पैशा भावाने त्याचं मरण आम्ही पोस्टपोन केले. मरण पोस्टपोन केलेलंच आहे. त्याचं पोस्टपोन आज 80 रुपये